2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एमएमआर रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। दंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काही लोक म्हणत असतील तर नवी मुंबईचं काय? इकडे तर गुंडांशी संबंध आहेत वगैरे चालू आहे। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। रवींद्र धंगेकर यांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो काढला। धंगेकरांच्या एक्सवरच्या अकाउंटवर पुढे फर्स्ट असा देखील उल्लेख। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा, धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसले। संजय राऊतांचं विधान। मोहोळ विरुद्ध भाजपतील एक गट असा संघर्ष सुरू, राऊतांचा दावा। भाजप नव्हे तर विकृती विरोधामध्ये लढतोय। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, रवींद्र धंगेकर यांचं विधान। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप। धंगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले। मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार, फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजनांकडनं पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलं होतं भाष्य। पतीची अब्रू वेशीवर टांगू नका, एवढं करा। गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदारावरील विधानानंतर प्रकाश महाजनांचा करुणा मुंडेंना टोला।